संसार हा एकट्याचा नाहीये, संसार दोघांना मिळून करायचा आहे। काही काही बाया म्हणतात मेला रात्रंदिवस दारू पितो, मी एकटी संसार करते। अजिबात नाही, तो तुझा गैरसमज आहे। नवऱ्याने सुद्धा म्हणायचं नाही मी एकटा संसार करतो, बायकोने सुद्धा म्हणायचं नाही मी एकटी संसार करते। संसार हा दोघांचा आहे, दोघांच्या विना संसार चालत नाही। अरे उदाहरण देऊन सांगे, जगाचा बाप सुद्धा एकटा संसार करत नाही, तर तुमचा आमचा काय? जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। एक रखुमाई ए भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। तू सकालाची आई, सात जन्माची पुण्याई, घे पदरात मावरी छाया धरबाई। तुझी थोरावी महान, आम्ही देऊ तुला मान, देव वरदान होऊ तुझ्या पालखीचे होई। रखुमाई 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 रखुमाई। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। म्हणजे थोडक्यात काय, जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। जगाच्या बापाने सुद्धा एकट्याने संसार केला नाही, म्हणून आपण सुद्धा मी संसार करतोय असं म्हणायचं नाही। पुरावा देऊन सांगेल, जिथे विठ्ठल आहे तिथे रुक्मिणी आहे, जिथे शंकर आहे तिथे पार्वती आहे, जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी आहे। तुम्ही सांगाल प्रभू दत्तात्रयांचा अवतार तर चिरंजीव आहे, त्यांची बायको बरोबर नाही पण आहे, ध्यानात घ्या। त्यांच्या बरोबर जी कामधेनू आहे, जी गोमाता आहे ना, ती लक्ष्मीच्या रूपामध्ये त्यांच्या बरोबर आहे। वामन अवतारामध्ये त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी दिसत नाही, पण वामन अवतारामध्ये भगवंताच्या हातात जी छत्री आहे ना, त्या छत्रीच्या रूपामध्ये लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे। जे देव एकटा या जगाचं कुठलंच कार्य करत नाही, म्हणून संसार मी एकटा करतोय असं म्हणायचं नाही। जीवन आनंदानं जगा। एका बाईचा नवरा हसतच नव्हता, तुमच्या हसतात ना, एका बाईचा नवरा हसतच नव्हता, तिने त्याला हसण्याकरता खूप प्रयत्न केले, अनेक विनोद केले, अनेक जोक केले, पण तिचा नवरा काही हसेना। शेवटी नवऱ्याला म्हटले असं करा, आपण थोडं बाजारात जाऊन येऊ। दोघ जण बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही, आणि तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं। गाढव माहिती तुम्हाला? हा, गाढवाला बघितलं, ती बाई नवऱ्याला म्हणते, अहो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत। तो इतका हुशार होता, म्हटला राम राम सासरी बुवा, बरी आहात ना, घरची मंडळी वगैरे। अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करीत जा, गाढवाची करा पण हसा, जीवन आनंदाने जगा। कारण संत महात्मे म्हणतात, आज या ठिकाणी बसलोय, आज या ठिकाणी बोलतोय, आज या ठिकाणी हसतोय, हेच खरंय। उद्या माझ्या जीवनामध्ये काय होईल हे सांगता येत नाही, कारण कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्याच्या संचित कर्माशिवाय जीवनामध्ये घडत नाही। अभंगाचे प्रथम चरण। Oh
वियोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान। कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही। संचित कर्म म्हणजे काय? साचून ठेवलेलं कर्म। देवादिकांना सुद्धा त्यांचं कर्म चुकलं नाही। त्याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेल का संचित कर्म माणसाला कसं चुकत नाही। एक सुंदर प्रकारचं उदाहरण आले का वियोग घडला सीता देवी। कर्माचा एक दृष्टांतामध्ये एक सुंदर अभंग माझ्या नाथबाबांनी निर्माण केला आणि त्याच्यामध्ये सांगितलंय वियोग घडला सीता देवी। सीता मातेला सुद्धा आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला। तिचं संचित कर्म काय असेल त्याच्याबद्दल तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते। सीता माता ही कुमारी अवस्थेमध्ये असताना एक दिवस ती जंगलामध्ये फिरण्याकरता गेली होती। जंगलामध्ये विहार करत असताना एका झाडाखाली ती आरामाला बसली। त्या झाडाखाली झाडाच्या वरती एक घरटं होतं। त्या घरट्यामध्ये एक पक्षी आणि एक पक्षीण दोघ जण नवरा बायको त्या घरट्यामध्ये बसून गप्पा मारत होते। तिचा जरा ती देवकालीन असल्यामुळे देवांशी तिचा संबंध असल्यामुळे तिला पक्ष्यांची भाषा कळत होती। तिनं जरा कान देऊन ऐकलं हे दोघं नवरा बायको बोलतायत तरी काय। त्या टायमाला तिच्या लक्षात आलं की तो पक्षी आपल्या बायकोला एक ग्रंथ सांगत होता। तिला तो ग्रंथ फार आवडला। तिने त्या पक्षाच्याला सांगितलं काय रे तू तुझ्या बायकोला जो ग्रंथ सांगतो याचं नाव काय? त्यानं सांगितलं या ग्रंथाचं नाव रामायण आहे। तू तुझ्या बायकोला कशा करता सांगतो? त्यानं सांगितलं माझी बायको काही दिवसांनी ती अंड्यांवर बसलेली आहे। या अंड्यांमधून पिली बाहेर येणार आहेत आणि त्या पिलांवर चांगले संस्कार करण्याकरता मी माझ्या बायकोला हा रामायण नावाचा ग्रंथ सांगतोय। बघा पक्ष्यांना सुद्धा अक्कल होती का आपल्या मुलांवर रामायणाचे संस्कार झाले पाहिजे। पण आता बाया गरोदर राहिल्या त्या नवऱ्याला म्हणतात जरा पिक्चरचे डोहाळे लागले। हा फरक आपल्यात आणि पक्षांमध्ये। त्या टायमाला तिने सांगितलं हा ग्रंथ मला खूप आवडलाय तू काही कर हा सगळा ग्रंथ मला सांग। ग्रंथ सांग म्हटल्यानंतर त्या पक्षाने सांगितलं ठीक आहे माते मी बरोबर त्या टायमाला येतो। काढून घ्या तू बरोबर 12 वाजता या झाडाखाली येत जा। मी तुला संपूर्ण ते रामायण नावाचा ग्रंथ सांगेल। सीता मातेने सांगितलं ठीक आहे उद्यापासून सुरुवात करूया। इकडे लक्ष द्या। बॅनर कधी बघितला नाही? बघितलंय ना? बरं काढून घ्या तोपर्यंत मी थांबतो। हा नाही मग त्यांचं लक्ष त्या बॅनरकडे माझ्याकडे नाही। कुठं आलो होतो आपण? का जाऊ घरी? नको ना? बर हा त्यांचं लक्ष मावशींचं बरोबर तू 12 वाजता या झाडाखाली येत जा। मी तुला हा ग्रंथ सांगेल। मातेने सांगितलं ठीक आहे उद्यापासून सुरुवात करूया। सीता माता निघाली 2 पावलं पुढे टाकली। तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की अरे ही पक्षाची जात आहे। आज या झाडावर उद्या त्या झाडावर परवा त्या गावाला याचा काय भरोसा आहे। म्हणून ती पळत गेली। तिने ते पक्षी आणि पक्षिणीला दोघांना आपल्या हातामध्ये घट्ट पकडलं। त्याला सांगितलं बाबांनो तू माझ्या राजवाड्यामध्ये चल। पक्षाने सांगितलं नाही बाबा सीता माता आमचं जीवन हे जंगलामध्ये विहार करण्याचे त्याच्यामुळे तुझा कितीही मोठा राजवाडा असला तर आम्हाला नको। तुझ्या करता मी सोन्याचा पिंजरा देते। माते सोन्याचा पिंजरा नको जंगलात झाडावर राहू पण सुखानं राहू। सीता माता ऐकत नाही। तिने त्या पक्षाला पकडलं राजवाड्यामध्ये नेलं। दोघांनाही एका पक्षामध्ये डांबून ठेवलं। त्या पिंजऱ्यामध्ये दामून ठेवल्यानंतर तो पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करतोय माते अगं आम्हाला मुक्तपणे जंगलामध्ये संचार करायचा करू दे असं आम्हाला डांबून ठेवू नको। सीता मातेने सांगितलं जोपर्यंत रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुला माझ्या पिंजऱ्यातून जाऊ देणार नाही। त्या पक्षाने विचार केला की अरे हिच्या पिंजऱ्यामध्ये 2-4 महिने टांगून राहण्यापेक्षा नाही का मग त्याने त्या मातेला सांगितलं माते माझी बायको गरोदर आहे। तिची पिल्ली त्या घरट्यामध्ये आहे। कमीत कमी त्या बाळांचा जन्म होईपर्यंत तरी राहू दे। तिने सांगितलं मला तुमच्या बाळांशी काही घेणं नाही मला फक्त ग्रंथ ऐकायचा आहे। अक्षरशः विचार करा एका आईला आणि एका बापाला आपल्या मुलांपासून सुद्धा दूर केलं। त्यांना तिथे घेऊन आली आणि त्या पक्षाने सांगितलं बघ माझी बायको गरोदर आहे बर का तिला मी स्वतः कमवलेलं अन्न लागतं फळं लागतात। तिने सांगितलं काय फळं लागतात मला सांग मी तुला इथं आणून देते। पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करतोय मातेने परवानगी दिली ठीक आहे तू तुझ्या बायकोसाठी अन्न पाणी आणण्याकरता जा पण तुझ्या बायकोला पिंजऱ्यातून सोडणार नाही। पक्षी त्या घरट्यातून त्या पिंजऱ्यातून निघून गेला आणि त्या पक्षाने विचार केला की अरे हिच्या घरट्यामध्ये डांबून मरण्यापेक्षा बायको विना जीवन जगलेलं बरं।
आणि बायकोच्या लक्षात आलं ज्या अर्थी हा एवढा विनंती करत होता त्या अर्थी नवरा गेला तो परत येईल त्याची गॅरंटी नाही. तिने ठरवलं जोपर्यंत माझा नवरा परत पिंजऱ्यामध्ये येत नाही तोपर्यंत म्हटली अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. संध्याकाळचा टाइम झाला. सीता माता विचारते ती पक्षीने विचारते सीता मातेला आला का माझा पती? नाही आला. आला का माझा पती? नाही आला. 2-4 वेळा विचारून झालं. रात्रीचे 12 वाजले. तिनं अन्न पाणी घेतलं नव्हतं. ती गरोदर होती आणि त्याच्यामुळे तिला चक्कर येऊ लागली. शास्त्र असं सांगतं, रामायण सुद्धा असं सांगतं, गरोदर स्त्रीला त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण तिला आधीच तिचं दुःख असतं, त्याच्यात घरच्या लोकांनी जर त्रास दिला तर त्याच्यासारखा पापी माणूस या जगामध्ये नाही. ती गरोदर असल्यामुळे तिला उपाशी होती. तिला चक्कर येऊ लागली. ती विचारायची आला का माझा पती? नाही आला म्हटली की ती चक्कर येऊन पडायची. 12 वाजले. तिच्या लक्षात आलं आता माझा पती सकाळपासून गेला, तो अजून येत नाही, म्हणजे तो परत कधीच येणार नाही. तिनं सीता मातेला जवळ बोलावून सांगितलं बघ माते, माझा पती मला सोडून गेला, तो परत पिंजऱ्यामध्ये येणार नाही. मला माझ्या पतीशिवाय जीवन जगायचं नाही आणि पती विना जीवन जगण्यापेक्षा तुझ्या पिंजऱ्यामध्ये मरण्यापेक्षा आता मी माझा प्राण त्याग करते. आता माते मी जगत नाही. पण माते जाताना तुला एक सांगेल का ज्याप्रमाणे तू माझ्या आणि माझ्या पतीमध्ये फूट पाडलीस, मला माझ्या पतीचा वियोग सहन करावा लागला, त्याप्रमाणे माते तुला देखील एक दिवस लग्न झाल्यानंतर तुझ्या पतीचा वियोग सहन करावा लागेल. एवढंच बोलली आणि त्या पक्षिणीनं आपला प्राण सोडला. पण खरंच एका पक्षिणीचा शाप सीता मातेला लागला आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांना वनवासाला जावं लागलं. तिकडे रावणाने तिला पळून नेली काय आणि पतीचा वियोग सहन करावा लागला काय. आणि नंतर सुद्धा परत तिला प्रभू रामचंद्रांना आणली. एका धोब्यानं काय सांगितलं का रावणानं पळवलेली स्त्री प्रभू रामचंद्रांनी घरामध्ये ठेवली. पुन्हा प्रभूंनी तिला जंगलामध्ये पाठवून दिली. तिकडे मुलं झाली पण बाप आपल्या मुलांना ओळखत सुद्धा नव्हता. का तर त्यांना त्यांच्या मुलांपासून दूर केलं होतं. म्हणून मातांनो पितांनो हात जोडून कळकळीची विनंती करेल, जीवन जगताना माणसानं आयुष्यामध्ये पैसा थोडासा कमी कमवा पण कुणाच्या शिव्या शाप लागतील असं जीवन मात्र जगू नका. सीता मातेला एका पक्षिणीचा शाप लागला तर तिला सुद्धा पतीचा वियोग सहन करावा लागला. म्हणून जाताना एक विनंती आहे, काही काही लोक एक शो म्हणून घरामध्ये पोपट आणतात, चिमण्या आणतात, कोणी मासे आणतात, पण अशा माणसाचा प्रपंच कधी सुखाचा होत नाही. बघा तुम्ही सांगाल कोटी रुपये जवळ आहे, घरामध्ये सुख नाही. घरामध्ये प्राणी पशु पक्षी जर डांबून ठेवले असतील ना तर ते प्राणी पशु पक्षी तुम्हाला आम्हाला पावला पावला शाप देतात. अरे जसं तू आम्हाला एकमेकांपासून तोडलं, आम्हाला पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवलं, तसं तुझ्याही वर एक दिवस अशी वेळ येईल. आणि म्हणून याला कारण का सीता मातेला आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. याला कारण का तर भोगतो न घडे संचेता वाचोनी, तिचं मागच्या जन्मीचं काहीतरी कर्म शिल्लक. आणि म्हणून सीता मातेला सुद्धा पतीचा वियोग सहन करावा लागला. ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे आली या भोगासी असावे सादर, आली या भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवा बरी भार घालनिया, देवा बरी भार घालनिया, देवा बरी भार घालनिया, देवा बरी भार घालनिया, मग तो कृपा सिंधुनी बरी सकडे, मग तो कृपा सिंधुनी बरी सकडे, मग तो कृपा सिंधुनी बरी सकडे, मग तो कृपा सिंधुनी बरी सकडे. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. ज्याप्रमाणे भोग भोगले त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं संचित कर्म हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना अजिबात कोणाला दोष द्यायचा नाही. कारण आताच्या काळामध्ये जन्माला आलोय याच्यावर त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. संत महात्मे म्हणतात आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावी गी. ज्याची त्याची सोडवण ही ज्याला त्याला करायची.
आपली सोडून दुसरं कोणी करणार नाही, आपल्यालाच ते सोडायचं आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आजही लोक प्रेम करतात ते पैशावर, माणसावर प्रेम करायला या जगामध्ये कोणीच रिकामा नाही. जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला मानतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपतो ना त्या दिवशी तुम्हाला आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. लोक प्रेम करतात ते आपल्या पैशावर. तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल की लोक पैशावर कसं प्रेम करतात. एका गावात 2 जण नवरा बायको आणि त्याच्यामध्ये फक्त त्याची आई होती, पण त्याची बायको एवढी आघाव. आत्ताच्या काळातल्या सुना अजिबात सासूला ऍडजस्टमेंट करून घ्यायला तयार नाही बरं का. हा अजिबात नाही. मला अशा सुनांची खूप चीड येते, कारण आम्ही सेवा करते म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, फुकट सांगत नाही. नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं अजिबात नाही. आम्ही मनापासून सेवा करतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. मग ती बाई काय करायची, 2 नवरा बायको 1 सासू, पण तिचा स्वयंपाक वेगळा हिचा स्वयंपाक वेगळा. सासूचा झाला का मग सुनेने करायचा. गॅसही एकच, किराणा सामान एकच, सगळं एकच, पण स्वयंपाक वेगवेगळा. बरं करायचं कोणाचं, दोघींच. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय ग, 1 सासू सगळ्या दोघांच्या वाट्यात स्वयंपाक करताना 1 भाकर एक्स्ट्रा केली तर तुझं काय होईल ग. नाही नाही म्हणायची, त्या म्हातारीला करायचंय काय ते करू दे, मी अजिबात तिच्या वाट्याचा स्वयंपाक करणार नाही. त्या म्हातारीला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बिचारी कशी तरी स्वयंपाक करायची, जेवायची, झोपायची. असं करता करता एक दिवस अचानक तिची सासू या जगातून निघून गेली. गेल्यानंतर सासू गेल्यानंतर तिनं जे रडायला सुरुवात केली, अशी रडायला लागली 2 मिनिटात सगळा गाव तिथं गोळा झाला. पाहुणे मंडळींना फोन केला. सगळी माणसं आल्यानंतर तिनं असं रडायला सुरुवात केली का ती सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडायला लागली. सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडायला लागली. नातेवाईक लोक म्हणतात अजूनपर्यंत अशी सून आम्ही जगात कधी बघितली नाही का. सासू गेल्यानंतर तिला इतका दुःख झाले का ती सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. सगळे लोक तिचं कौतुक करू लागले. आजूबाजूच्या बायकांना माहित होतं त्याच्यातली एक बचत गटाची अध्यक्ष होतीच. तिला असा राग आला, ती उठली म्हटली काय ग, जिवंतपणे आमच्या समोर सासूला कधी एक घास खायला दिला नाही आणि मेल्यानंतर म्हटली नाही का लोकांना दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. अगं कशाला खोटं खोटं प्रेम दाखवते, कशाला जगाला फसवते. ती म्हटली बघा मी सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते याचा अर्थ तुम्हाला माहितीये माझं सासूवर काही प्रेम नव्हतं, मला काही तिच्याबद्दल आवड नव्हती. मग रडते कशा करता. म्हटली कसं आहे ना आमच्या आत्याबाई गेल्या पण त्याच्या कपाटामध्ये त्यांचे जुने दागिने पैसा बिसा भरपूर त्यांनी दाबून ठेवलाय आणि त्यांच्या चाव्या नेहमी त्यांच्या कमरेलाच असायच्या. आणि सासूबाई मेल्यापासून मी शोधते की त्यांनी चाव्या नेमक्या कमरेच्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्या. ते तुकोबाईंचं प्रमाण आहे. सासूसाठी रडे सून सासूसाठी रडे सून भावंतरीचा भिन्न. ज्या टायमाला एखादी सुनबाई, इथलं सांगत नाही दुसरीकडचं सांगते, ज्या टायमाला एखादी सुनबाई सासू करता रडते ना त्या टायमाला तिच्या मनामध्ये भाव असतो बरं झालं सासू गेली, तिच्या गळ्यातले दागिने आता सगळे मला मिळाले. बरोबर ना. काही काही बायका रडतात बरं झालं सासू गेली, आमच्या जीवनातली कायमची कटकट गेली. सासूसाठी लोक रडतात पण कशी, भावंतरीचा भिन्न सासूसाठी रडे सून. हे संतांना सुद्धा माहित होतं कलियुगात हे घडणार आहे म्हणून संतांना सुद्धा असे अभंग लिहावे लागले तो नाही का. माझ्या तुकोबारायांना ज्या टायमाला बघा एखादा नवरा जर दारू पित असेल आणि त्याचं संसाराकडे जर लक्ष लागत नसेल, मुलगी घराणं कुणाला सांगते आई बापाला, काय सांगू आई नवऱ्याचं संसारात लक्ष लागत नाही, मुला बाळांकडे लक्ष देत नाही. मग जावयाची समजूत घालण्याकरता कोण येते हो, काही अनुभव आहे, कोण येते, सासू. मग ती सांगते जावाई बापू असं करू नका, मुलांकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या. पण याच्यात सुद्धा माझ्या तुकोबऱ्याने अभंग निर्माण केला. तुकोबऱ्यांचं संसाराला लक्ष लागत नव्हतं ना त्या टायमाला तुकोबऱ्यांची सासू सुद्धा तुकोबऱ्यांची समजूत घालण्याकरता आली. महाराज असं करू नका, बायको मुलांकडे लक्ष द्या. त्या टायमाला तुकोबराय सासूला काय म्हटली माहिती, मामी नको मज पाशी वदो प्रपंचाच्या विशी. म्हणून सासूला मामी म्हणण्याची प्रथा आत्ताची नाही तुकोबारांपासूनची आहे.
काय तुकोबाराय म्हटले मामी नको मजपाशी, मामी माझ्या जवळ वदो प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या गोष्टी मला सांगू नका. का तर माझ्या तुकोबाराने हा संसार हा प्रपंच करायचा नव्हता, तुकोबाराने करायचं होतं ते देवाचं चिंतन. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्या टायमाला आम्ही कीर्तन करतोय ना त्या टायमाला चित्ताचे आसन, 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 तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन, घ्यावी 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 माझी सेवा, घ्यावी 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 माझी सेवा. चित्ताचे सण तुका करीतो कीर्तन. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमचं चित्त कीर्तनामध्ये बसल्यानंतर भरकटू देत नाही. मग आता आम्ही कीर्तनाला आलोय, मग आमची सुनबाई घरी दूध पित असेल का? आम्ही कीर्तनाला आलोय, घरी कोणी आला असेल का? अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमचं चित्त, चित्ताचे आसन, त्या चित्ताच्या आसनावर आम्ही बसतो, मग देवा तुझं कीर्तन करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा बोलताना जर कोणाला अपशब्द गेला असेल, बोलताना जर कोणाचं मन दुखवलं असेल तर घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलासी देवा, नाही का? म्हणून माझ्या संतांना हा दुःखरूपी संसार करायचाच नव्हता. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपण जर मनापासून त्याचं चिंतन केलं आणि जीवनामध्ये जर दुःख आलं ना त्या टायमाला जीवनामध्ये कितीही मोठं दुःख येऊ द्यावं, मनामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा खेद धरायचा नाही. अभंगाचे दुसरे मनोनिजा मने मानून जगदा, मनोनी मने मानोनिजा खेदा, मनोनी मने मानून मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी त्याचा खेद मनामध्ये धरायचा नाही. तुम्ही एकच करायचं, म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी गोविंदाचं नामचिंतन करा. काही काही लोक प्रश्न करतात ताई आम्ही गोविंदाचं चिंतन करणार मग भगवंत आमचं दुःख दूर करणार का? असे काही काही लोक प्रश्न करतात. कारण का काही काही समाजामध्ये असे लोक ते कधीच कुणाचं ऐकत नाही, आणि जे कधी कुणाचं ऐकत नाही ते सांगतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. जीवन जगताना उलट असं म्हणा, मला जे येतं ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे असं जी माणसं म्हणतात ना तीच माणसं जीवनामध्ये काहीतरी प्रगती करतात. पण जी माणसं म्हणतात ना माझ्या एवढं कुणाला येत नाही ते माणसं कधी पण मागे राहतात. एका गावात एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणाला तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, हवं तर नाही का एखादा दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं? ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना
ती म्हटली पूजा तर मलाच करायची बर का. मग ती म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो. चांगला अनुभव दिसतोय. सुपारी. मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन असेल ना. ब्राह्मण म्हटला बाई अजून तर असा ऑप्शन काही शास्त्रात नाही. ती म्हटली नाही नाही काहीतरी असेलच, हवा तर तुम्ही एखादा ग्रंथ शोधा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर एखाद्या पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्या करता हा उपाय, जीवन आनंदानं जगा, जीवन चांगलं जगा. म्हणून हे जीवन खूप आनंदाचं आहे. चांगलं जीवन माणसाने जगलं पाहिजे. आणि म्हणून एकच करायचं, किती जरी दुःख आलं म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी गोविंदाचं चिंतन केलं तर तुम्ही सांगाल काय होईल. तुम्हाला पुराव्यासहित सांगते. ज्या वेळेला संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 कुटुंबातल्या माणसांची सेवा करायची. स्वयंपाक करणं, कपडे धुणं, भांडी घासणं, झाडलोट करणं, सगळी कामं करायची. आणि रात्रीच्या टायमाला ही सगळी कामं करून झाली का रात्रीच्या टायमाला सगळी माणसं झोपली. सकाळी घरातल्या 14 कुटुंबातल्या माणसांना भाकर मिळाली पाहिजे याच्याकरता रात्रभर जात्यावर दळून दळून ती पीठ काढायची. पण बिचारी कधी थकत नव्हती. आणि जात्यावर दळण दळत असताना ती गाणी म्हणायची. सुंदर ओवे म्हणायची. सुंदर माझे जाती ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. अशा ओव्या माझी संत जनाबाई म्हणायची बर का. सुंदर ओव्या म्हणायची. आणि प्रत्येक काम करताना ये रे बा विठ्ठला दे विचार करायचा. ही जणी दिवसभर स्वयंपाक, कपडे, भांडे, झाडलोट सगळं काही करते. आणि रात्रीच्या टायमाला पुन्हा जात्यावर दळण दळायला बसते. तोंडावर तेवढाच आनंद, तेवढंच हसू. आताच्या बाया एक काम जरी एक्स्ट्रा करायला लागलं ना तांबे आपटतात, भांडे आपटतात, बटाटे सुद्धा आपटतात. आणि तुम्हाला खरं सांगते, जी ननंदबाई म्हणते ना, ननंदबाई घरी जर आली ना तर ती आपली भाऊजाई 2 दिवस ऍडजस्ट करते. 2 दिवस आपली सेवा करते. तिसऱ्या दिवशी घरातली भांडी आपोआप पडायला लागली का ननंदबाईंनी पळत सुटायचं. तिच्या बापाचं घर असून तिला थांबता येत नाही. का तर संसारातली माणसं ही जास्त दिवस ऍडजस्टमेंट करत नाही. ती माणसाला कंटाळतात. कामं करायला आज माणसं तयार होत नाही. पण जनाबाईचं तसं नव्हतं. आणि जात्यावर दळण दळताना म्हणायची ये रे बा विठ्ठला. पांडुरंगाला साकडं पडायचं. अरे जणी दिवसभर कामं करते ना, आता जात्यावर दळण दळते मला ये असं म्हणते. आता मला जावं लागेल. देवाला वाटायचं महाद्वाराचं दार बंद होतं कधी आणि मी जनाबाईकडे जातो कधी. महाद्वाराचं दार बंद झालं का देवानं घाईघाईने जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. ओव्या म्हणाव्यात, गप्पा माराव्यात. एक दिवस दळण खूप होतं. गप्पा मारता मारता देवाला खूप म्हणून देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. दोघ जण जात्यावर दळण दळू लागले. गप्पा मारता मारता ओव्या म्हणता म्हणता पहाटेचे 4 वाजले, कळलं नाही. तिकडे सगळी वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली. काकड्याला सुरुवात झाली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी लाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी लाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला.
देवाला वाटलं आता जोपर्यंत मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि एकदा का महाद्वाराचं दार उघडलं मी जर मंदिरात असेल तर माझं काहीच खरं नाही. देव घाईघाईने पळत सुटले. देवाच्या लक्षात आलं आपण दागिने काढून ठेवलेत. गडबडीमध्ये दागिने म्हणून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले आणि विटेवर जाऊन उभे राहिले. देवाच्या लक्षात आला अरे दागिने एवढे जड कसे काय झाले. बघतो तर काय गळ्यात गोधडी. आता म्हटलं माझंही खरं नाही जनाबाईचं खरं नाही. तेवढ्यात महाद्वाराचं दार उघडणार तेवढ्यात देवाने एका क्षणात अंगावरची गोधडी बाजूला फेकली. महाद्वाराचं दार उघडलं. बघतो तर काय पांडुरंगाच्या गळ्यात एकही दागिना नाही. चोरी झाली चोरी झाली. संपूर्ण पंढरपुरामध्ये आरडाओरडा झाला. सगळी वारकरी मंडळी सगळी पुजारी मंडळी आरडाओरडा करू लागली. चोरी झाली आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष गेले त्या गोधडीकडे. नक्कीच कुणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला. दागिने सापडले. गोधडी टाकून निघून गेला. सगळ्या पंढरपुरातून गोधडी फिरवली. ही गोधडी नेमकी कुणाची आहे. आपल्या घरामध्ये गोधड्या ब्लँकेट कशा कलरच्या असतात हे आपल्या शेजारी बाईला चांगलंच माहिती असते. जनाबाईच्या शेजारणीनं ओळखलं ही गोधडी जनीची आहे. मी बघितलेली आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली. तिथल्या राजानं पाटलानं फरमान सोडलं का जनाबाईला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. 4-5 बायका जनाबाईला धरायला बायांना बोलायला चान्सच लागतो की नाही. जने लाज वाटत नाही तुला. अगं तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं म्हणते. दिवसभर विठ्ठलाचं चिंतन करते रात्री त्या देवाच्या चोऱ्या करते. जने लाज वाटत नाही तुला. अगं लाज कुठं सोडली. अशा बायका तिला म्हणतायत. पण जनाबाई मनातल्या मनात एकच म्हणते देवा हे सगळं झालं याच्यामध्ये माझी चुकी नाही. तू स्वतःहून आलास माझी गोधडी तू घेऊन गेलास आणि तुझे दागिने माझ्याजवळ ठेवून गेलास. विठ्ठला आता काय करायचे तूच कर. आता मी कुणाला काही सांगू शकत नाही. जनाबाई मनातल्या मनात विठ्ठलाची प्रार्थना करते. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा अलंकार विसरुनी गेलास देवा वाकळणी तू खांद्यावरी आळचुनीचा माझ्यावरी ओव्य गाऊन स्वरात ताजनीच्या घरात. जनाबाई देवाला म्हणते देवा असं का केलंस. तो स्वतःहून माझी गोधडी घेऊन गेलास दागिने विसरून गेलास. जनाबाईला धरून बांधून सुळापर्यंत नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तोच काय प्रकार झाला. सुळाचे त्या झाले पाणी पाणी. सुळाचं पाणी झालं. पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि जनाबाईनं देवाला नमस्कार केला. देव म्हणतात जने तू माझी खरी खुरी भक्त आहेस. तुझ्यावर एवढा मोठं सुळावर द्यायचं संकट आलं पण तू लोकांना म्हटले नाही का देव माझ्या घरी आला होता आणि देव त्याचे दागिने विसरून गेला. अजिबात तू असं काही सांगितलं नाही. मनामध्ये तू फक्त माझं चिंतन करत राहिल्यामुळे म्हणावा गोविंदू वेळोवेळा वेळोवेळी तू माझं गोविंदाचं चिंतन केल्यामुळे म्हणून या मनी मानू नये खेदू. जनाबाईच्या मनातलं दुःख माझ्या पांडुरंग परमात्म्यानं दूर केलं आणि देव दुःख दूर करतो पण कधी म्हणावा गोविंदू वेळोवेळा त्याचं वेळोवेळी नामचिंतन केलं तर. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन जगताना अजिबात याच्यावर त्याच्यावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. आणि करू सावे न लगे बहुता आणि करू सावे
संचिता सोनिया आपुला संगीता दुनिया आपुला संगीता म्हणून या म्हणून ये केलं आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. तुकोबारे जीवन जगताना म्हणतात माणसाने अजिबात याच्यावर त्याच्यावर रुसायचं नाही. आत्ताच्या कलियुगामध्ये रुसवी फुगवी येणार आहे माझ्या तुकोबारांना पूर्वीच कळलं होतं. बायकाही सुद्धा रुसतात. कोण म्हणतात वहिनीने चांगले पायच धुतले नाही, हातच लावला नाही, हळदी कुंकूच काही केलं नाही. काही काही पुरुष लोक रुसतात, त्यानं सगळ्यांना फेटा बांधला पण मलाच बांधला नाही, त्यानं आमंत्रण दिलं पण मलाच दिलं नाही, सगळ्या गावाला आमंत्रण केलं. म्हणून अजिबात संत महात्मे म्हणतात एखाद्यानं आपल्याला खूप मोठा मान दिला आणि त्याच माणसानं आपला अपमान जरी केला तरी सुद्धा त्याच्यावर रुसायचं नाही. आणि का रुसावे न लगे बहुता, नाही का, एखाद्याला मोठा मान मिळाला किंवा एखाद्याचा अपमान जरी झाला तरी त्याला कारण असतं त्याचं काहीतरी तो भोग, त्याचं काहीतरी संचित कर्म, आपलं काहीतरी आपल्या प्रारब्धामुळेच आपला अपमान होतो. प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाढे मान, सोचका करी सेवाया भजमन पंढरी राया. सगळं काही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नशिबावर अवलंबून आहे. नशिबात जे आहे तेच घडतं. नशिबापेक्षा जास्त नशिबाच्या अगोदर माणसाला कधीच काही मिळत नाही. जीवनामध्ये नशीब किती महत्वाचं सुंदर उदाहरण देऊन सांगते. एका गावात दोन भाऊ राहत होते, जवळजवळ 15-20 एकर जमीन. काही दिवसांनी दोघा भावांची भांडणं झाली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. दोन्ही शेताच्या मध्ये फक्त एक बांध आला. मोठ्या भावाने टोमॅटो केले, छोट्या भावाने टोमॅटो केले, लागवडी बरोबर केली, पाणी तेच, खत तेच, औषध तेच, सगळे तेच. मोठ्या भावाचे टोमॅटो चांगले आले, छोट्या भावाच्या टोमॅटोवर करप्या नावाचा रोग गेला. करप्याच ना, मला माहिती आहे ना, हा बर. तो रोग गेला. त्याने विचार केला शेतही तेच, जमिनी तीच, खत, औषध, पाणी सगळं काही तेच, आणि मग त्याचे टोमॅटो चांगले, माझ्या टोमॅटो रोग कसा काय गेला. त्याने विचार केला शेती करण्यात आपलं नशीब काही चांगलं नाही. म्हटलं आजपासून अजिबात शेती करायची नाही. म्हटला उद्यापासून फक्त दुसरा काहीतरी धंदा करायचा. शेती करायची सोडून दिली. नवीन धंदा शोधण्याकरता बाजारात गेला. बाजार जवळ कुठला आहे? कोपरगावचा. कोपरगावच्या बाजारात गेला आणि त्याने विचार केला. बाजार फिरत राहिला. फिरता फिरता त्याला तिथे एक माशेवाला दिसला. बरं, त्या मासे विकणाऱ्याकडे असा तो मोठा लांब मासा, काय म्हणतात त्याला माहितीये? असा तो मोठा लांब, हा काय म्हटले? हा काहीतरी म्हटले ना तुम्ही. नाही, आपण सगळे वारकरी आहोत असं गृहीत धरूया. त्याने विचारलं काय रे बाबा, एवढा मोठा मासा किती रुपयाला विकला? त्याने सांगितलं एक मासा 50 रुपयाला. याने विचार केला एक मासा जर 50 रुपयाला, असे दिवसभरात जर 10 मासे विकले तर माणसाला 500 रुपये मिळतात. याच्यासारखा चांगला धंदा नाही. म्हटलं आजपासून शेती बेती करायची सगळी सोडायची आणि याच्या बरोबर जाऊन म्हटला मासे पकडून विकायचा धंदा करायचा. म्हणून त्याच्या बरोबर मासे पकडण्याकरता गेला. ज्याच्या बरोबर गेला तिकडे गंमत अशी झाली, ज्याच्या बरोबर गेला त्याला मोठे मोठे मासे भेटायचे आणि याला मात्र बारीक बोटा एवढे मासे भेटायचे. याने विचार केला, म्हटला क्या करू यार, खेत में जाने तो लांगा लुंगा और नदी में जाने तो झांगा झुंगा. म्हटलं काय करावं, शेती करण्यात नशीब चांगलं नाही, बरं मासे पकडण्यात नाही. म्हटलं आता दोन्ही धंदे करायचे सोडायचे आणि तिसराच नवीन धंदा शोधायचा. तिसरा धंदा शोधण्याकरता गावोगावी फिरत राहिला. फिरता फिरता एका गावात आला. त्या गावात होतं नेमकं माझं कीर्तन. कीर्तन संपला, मला भेटला. म्हटलं ताई छान कीर्तन केलं. म्हटलं थँक्यू. म्हटलं का होत एका कीर्तनाचे किती पैसे घेता? म्हटलं घेते 15-20 हजार रुपये. म्हटलं चांगलं आहे, 2 तासात 15-20 हजार, याच्यासारखा चांगला धंदाच नाही. जाता जाता माझंही सांगून दिलं, म्हणजे कोणी फोन केल्यावर विचारू नका पाकिट किती घेता. त्याने विचार केला 2 तासात एवढे पैसे, म्हटलं आपण सुद्धा कीर्तनकारच बनायचं.
लगेच गेला एका गावात झाडाखाली जाऊन बसला, हा हातामध्ये माळ घेतली आणि देवाचं ध्यान करत कीर्तनकार बनण्याकरता एका गावात ध्यान करत बसला. रात्रीच्या टायमाला त्या गावात चोरी झाली. चोरांनी एका बंगल्यामध्ये चोरी केली. घरातल्या लोकांना माणसं त्या चोरांच्या पाठीमागे पळू लागली. पळता पळता त्यांना रस्त्यात हा ध्यान करणारा दिसला, माळ जपताना दिसला. मग त्यांनी आपल्या जवळचे पैसे सोनं सगळं त्या महाराजाच्या जवळ टाकले आणि ते पुढे पळत सुटले. गावकरी मंडळी आली, बघतो तर काय आपले पैसे त्या महाराजांच्या जवळ. म्हटले महाराज नाही की माळा जपता का चोऱ्या करता? म्हटली नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी देवाचं ध्यान करतोय, तुमच्या सोन्याचा माझा संबंध नाही. म्हटले महाराज तुमच्या जवळ सगळं असून सुद्धा खोटं बोलता. म्हणून त्या गावकऱ्यांना असा राग आला. काही चुकी नसताना रागाच्या भरात गावकऱ्यांनी धरला, त्याला इतका मारला इतका मारला इतका मारला आणि ज्या झाडाखाली जपाला बसला ना धरला आणि त्याच झाडाला उलटा टांगला. म्हटला क्या करू यार, खेत में जाने तो लंगा लुंगा, नदी में जाने तो झांगा झुंगा, अरे साधू बन गया तो उलटाच टांगा. थोडक्यात काय, काही काही लोक म्हणतात या धंद्यात यश नाही दुसरा धंदा करू, दुसऱ्या धंद्यात यश नाही तिसरा धंदा करू. पण धंदे बदलून नशीब बदलता येत नाही. तुम्हाला तुमचं नशीब जर बदलायचं असेल तर कान देऊ नाही का, एकाच गोष्ट करा, भजवन पंढरी राया. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला शरण जा. तुमचं नशीब बदलण्याची ताकद ही माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या हातामध्ये आहे. ज्याला ज्याला आपलं नशीब बदलायचे त्याने एकदा फक्त हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नामचिंतन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुम्ही म्हणता राहू द्या, पण माझा श्वास कोंडला ना. एवढे हार घातले तुम्ही सगळे मानेवरच. असं आनंद वाटला. तुमचा आमच्यावर असणारं प्रेम या हारातून व्यक्त झालं. भोगतोण घडी संचिता वाचोणी करावे ते मनी समाधान.
म्हणून या मनी म्हणून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतेप्रमाणे अभंगाचा एक धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे एक 10 मिनिटांमध्ये थोडंसं जाताना आई वडिलांविषयी बोलते. कीर्तन रूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही रडलं फायदा होत नाही. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली. आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. या मातेला आपण या 1 वर्षामध्ये कुठेही शोधण्याचा जर प्रयत्न केला असेल तर ही माता आज तुम्हाला मला कुठेही दिसली नाही. याला कारण का तर ती माता तुम्हाला आम्हाला सोडून या जगातून कुठे निघून गेलेली आहे. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येली नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. एखादं कीर्तन संपतं, एखादं प्रवचन संपतं, देऊ नका. त्या टायमाला महाराज लोक म्हणतात 2 मिनिटं श्रद्धांजली करता उभं राहा. त्या टायमाला आपण उभे राहतो आणि मनातल्या मनात आपण एकच म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला ने. जिवंतपणे सेवा करानंतर किती रडलं तरी फायदा होत नाही. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना तर दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही जरी आई म्हटलत ना, सोडून या गेली आई मायली कराना. सोडून या गेली आई मायली कराना. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. आई आमच्यासाठी वाजू नका कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायली कराना. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. म्हणजे एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, आई नावाचं पात्र हे जगामध्ये खूप निस्वार्थी असतं. या जगामध्ये आपल्यावर सगळ्यात निस्वार्थ प्रेम कोण करू शकतं तर त्याला आपले माय आणि आपले बाप म्हणतात. म्हणून प्रत्येक मुलाला माझी विनंती असेल, आपल्या आई बापाजवळ तुम्ही सुखाच्या गोष्टी सांगा, पण तुमच्यावर किती कर्ज आहे आणि तुमच्या जीवनामध्ये किती दुःख आहे ही गोष्ट तुमच्या म्हाताऱ्या मायबापाला सांगू नका हो. आणि तुम्ही जर आपल्या मनातली एखादी गोष्ट तुमच्या मायबापाला सांगितली ना, आपले मायबाप त्या एकाच गोष्टीचा विचार करतात, माझ्या मुलावर कर्ज आहे, त्याचं कर्ज कधी फिटेल, त्याचं आता कसं होईल, या सगळ्याचा विचार करून करून आपले मायबाप रात्र रात्र झोपत नाही. त्याला आपल्या मुलांची काळजी असते का तर आपले मायबाप हे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. म्हणून सगळ्या जगाला विसरा पण मायबापाला कधी विसरू नका. सांगून जाईल आज या मातेच्या पश्चामध्ये त्यांच्या 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत. आई आणि मुलीचं नातं किती गोड असतं, अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं. अगदी लहानपणापासून मुलगी म्हणजे आई म्हणजे मुलीची मैत्रीण असते. आपल्या आईजवळ प्रत्येक गोष्ट ती शेअर करत असते, सगळ्या गोष्टी आपल्या आईला सांगते. चांगलं असेल तर आई हो म्हणते, नाही असेल तर आपल्या मुलीवर चांगले संस्कार करते. आणि ज्या टायमाला आई आपल्या मुलीवर संस्कार करते, घरामध्ये असताना असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही.
पण ते भांडण म्हणजे कसं असतं, माय लेकीचं भांडण दह्या दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये असताना एखाद्या आईचं मुलीचं भांडण जर झालं ना, तर मुलीला आई विषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं, कारण आई जे शिकवते ते काय असतं, आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. आई काय म्हणते, चालू ठेवा, आपली मुलीची जात आहे, आपली स्त्रीची जात आहे बरं का. परक्या पुरुषाचं झटकन बोलू नये ग, आणि परक्या पुरुषाचं असं झटकन बोललं का लोक नावं ठेवतात ग. असे संस्कार आई मुलीवर करते. मुलीवर संस्कार करता करता मुली लहानाची मोठी होते. एक दिवस मुलीचं लग्न जमतं. लग्न करून मुलगी ज्या टायमाला सासरी जाते ना, त्या टायमाला त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय अजिबात करमत नाही. मुलगी लग्न करून गेल्यानंतर ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून त्या घरामध्ये काय करत असते, लेक जाते सासरला आई लाग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. ज्या टायमाला मुलगी लग्न करून निघते त्या टायमाला आईला तू रड असं सांगावं लागत नाही हो. मुलगी जायची चाहूल लागली का त्या टायमाला बर का आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं. आणि खरंच आज इथल्या प्रत्येक मुलीला सांगून जाईल, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपले मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंतच आपल्याला मुलीला माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातून तिचे मायबाप निघून जातात ना, त्या टायमाला तिचा माहेर सुद्धा परक होतं. जोपर्यंत आपले मायबाप माहेरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत माय त्या मुलीची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही हो, कधीच नाही. मुलगी श्रीमंत असते, कोटीचा बंगला तिच्याकडे असतो, पण आई सांगते बाई आपल्या खेड्यावरच्या थोडेसे वांगे तरी ने गावठी आहेत ग, तिच्या गावात वांगी मिळत नाही, मिळतात नाही का, थोड्याशा शेवग्याच्या शेंगा तरी ने ग, थोडीशी कांद्याची पात तरी ने ग. करोडपती मुलगी असते, पण आई आपल्या मुलीची पिशवी कधी कमी जाऊ देत नाही. याला म्हणतात आईचं अंतःकरण. इतकं आई जर आपल्या मुलावर प्रेम करते तर आपण हे सगळं प्रेम का विसरतो. मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग ती आई घरामध्ये रडते आणि आजूबाजूच्या लोकांना म्हणते मला माझ्या मुलीची फार आठवण येते, माझ्यासाठी एकच करा, माझ्या मुलीसाठी माझा जीव व्याकुळ होतोय, माझ्या मुलीला मला परत एकदा भेटवायला आणा. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धण्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. कधी कधी अवस्था अशी होते, मायबाप लाखो रुपयाचा खर्च करतात, मुलीचं लग्न करून देतात, पण ती सासरची माणसं मुलीचा छळ करतात. मुलगी मनामध्ये विचार करते माझ्या बापाने कर्ज काढून माझं लग्न केलंय, आणि माझ्या बापाला माहिती पडलं का माझे सासू-सासरे मला फार त्रास देतात, माझे मायबाप कोलमडून पडतील. ती मुलगी आपल्या मनातलं दुःख घरी कधी सांगत नाही, म्हणून एवढी सुंदर मुलगी, गुलाबाच्या प्रमाणे टवटवीत मुलगी, पण सासूरवास सहन करून करून भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. आणि कधी कधी असं होतं मुलीचं लग्न झाल्यानंतर 4-2 वर्षातच तिचा पती आपला जावई या जगातून निघून जातो. त्या टायमाला आई रडते, करू लेकीचं नशीब झालं कपाळ उघड, घर धण्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. तिला हक्कानं साडी घेणार, लुगडं घेणार या जगामध्ये कोणी राहिलं नाही. इतके माईबाप आपल्या मुलांवर प्रेम करतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्याला विसरा,
माय बापाला कधी विसरू नका। आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली, पण या आईनं आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, सुंदर कुटुंब उभं केलं, कष्टातून या मातेने जीवन जगलं। आणि अशी माता या आईच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवंताने कधीच घडवली नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताण्हा, अमृताहुनी गोड पाजला तू पाण्हा, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। शाळेतून घरी ताणा कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई, शाळेतून घरी ताणा कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी ओ, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। अशा प्रकारे माय बापाचे उपकार आपल्याच्यानं कधी फिटणार नाही। आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई त्र्यंबक लोंढे या आईंना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं। त्यांचं नावच लक्ष्मीबाई आहे आणि आई खरंच एक लक्ष्मीच होत्या। आज त्या आपल्यातून निघून गेल्यात। त्यांच्या पश्चामध्ये त्यांची 2 मुलं आमचे आदरणीय श्री नानासाहेब भाऊ लोंढे, राजेंद्र भाऊ लोंढे, त्यांच्या 3 मुले आहेत, सौभाग्यवती संजीवनीताई नामदेव खुळे, मीराबाई कैलास शेळके आणि सौ हिराबाई सुनील वागचौरे। असा हा सगळा त्यांचा परिवार, 2 मुलं 3 मुली, त्यांचे नातू असतील, नाती असतील, त्यांचे पुतणे असतील, आईंचे भाऊ बहिणी, नाही का, असा सगळा हा परिवार। माणूस एक असतो पण नाती अनेक असतात, नाव थोड्याच माणसांची असतात, पण इथं आलेला प्रत्येक माणूस हा आईचा काही ना काहीतरी नातेवाईक आहे, काहीतरी नातं तुमचं माझं प्रत्येकाचं आहे। म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपल्या सर्वांना पोरक करून, या लोंढे परिवाराला पोरक करून आज आई या जगातून या विश्वातून निघून गेली। खूप कष्टाचं मोलाचं जीवन या मातेनं जगलं, चांगले खायचे प्यायचे दिवस आले, भगवंत त्यांना घेऊन गेला। आणि खरंच त्यांच्या हात्यांचं कुटुंब हे वारकरी संप्रदायामध्ये आहे। प्रत्येक एकादशीला त्यांच्या घरी भजन होतं, बाबांचं नंतर आहे ना, झालं का? आणि खरंच एक सांगून जाईल का, मी मगाशीच म्हटले तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना। 1 महिन्याच्या फरकामध्ये 2 जण नवरा बायको निघून गेले, याला म्हणतात पतिव्रता। पती गेल्याचं दुःख त्या मातेला सहन झालं नाही आणि म्हणून तिने विचार केला पती विना जीवन जगायचं नाही, म्हणून त्या मातेनं आपला 1 महिन्यामध्ये आपला देह या ठिकाणी ठेवला। आणि त्यांचे माईबाप हे दोघही आपल्या या मुलांना पोरक करून या जगातून या विश्वातून निघून गेले। आईबाप जाण्याचं दुःख काय असतं, माईबाप गेल्यानंतर ते आपल्याला दुःख कळतं। आणि ज्याचे गेलेत त्यालाच विचारा का आईबाप म्हणजे काय दैवत आहे। आज या संपूर्ण परिवाराला पोरक करून एक आज आई या जगातून या विश्वातून निघून गेली। आणि खरंच की या आईला भगवंत एक चांगल्या ठिकाणी स्थान देव, ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव, अशा माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते। आजची कीर्तनरूपी सेवा या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या गावातील आमचे आदरणीय मृदुंगाचार्य, मला काय नाव त्यांचं माहित नाही, सॉरी, हा तुमच्या गावचे नाही, मृदुंगाचार्य आहेत, इथलेच आहेत, तर राजू भाऊ, त्यांनी मला सुंदर माहिती दिली आणि या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आले। या कार्यक्रमाकरता ज्यांनी सुंदर गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, खरंच आज
त्यांचा मृदुंग ऐकावासा वाटतोय. मृदुंगातून असं नुसतं दणदण वाजवत नाही ते, अगदी गोड वाजवतात. प्रत्येक बोल स्पष्ट समजतोय. इतकी गोड सेवा दिली महाराज आमचे आदरणीय हरिभक्तपरायण किरण महाराज गोसावी यांचे मनपूर्वक आभार. एवढ्या लांबून तुम्ही या कार्यक्रमाकरता आलात, सुंदर सेवा दिली आणि त्यांची ना आमची जवळजवळ 7-8 वर्षापासूनची ओळख आहे. अंबरनाथला एक सप्ताह असतो, त्या सप्त्यामध्ये ते दरवर्षीच असतात. आजही परत एकदा